लोहगड किल्ला सातवाहन काळापासून यादव, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मुघल साम्राज्य त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारा हा किल्ला. पण केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर लोहगड किल्ल्याची आता बदनामी सुरू आहे. किल्ल्यावर डार्क टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढलंय. पाहूयात हे खास रिपोर्ट. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला लोहगड किल्ला मराठा साम्राज्याचं एक महत्त्वाचं लष्करी आणि आर्थिक केंद्र होतं. स्वराज्यातील खजिना आणि सुरतेच्या लुटीची संपत्ती याच लोहगडावर सुरक्षित ठेवण्यात यायची. इसवी सन 1648 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकल्यानंतर लोहगड स्वराज्यात सामील केला. 1665च्या पुरंदरच्या तहात लोहगड मुघलांच्या ताब्यात गेला. पुढे 1670 मध्ये शिवरायांनी लोहगड पुन्हा जिंकून मराठा साम्राज्याला महत्त्वाचा भाग बनवला. त्याच लोहगडाची आज एका हत्या प्रकरणानं नाहक बदनामी सुरू आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर लोहगड किल्ल्यावरील पर्यटनात 25% वाढ झाली आहे. लोहगडावर फिरायला येणारे पर्यटक गाईडला पहिलाच प्रश्न विचारतायत, सियानं केतनला ज्या जागेवरून खाली ढकललं ती जागा कुठे? किल्ल्यावरील विंचू काटा हा एक भौगोलिक आणि लष्करी दृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे, जो टेहळणीसाठी ओळखला जातो. मात्र हाच विंचू काटा आता सिया पॉइंट बनलाय. एका मुलीनं प्रियकराच्या मदतीनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याला संपवलं. ती जागा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतील तर ही महाराष्ट्रासाठी मोठी शोकांतिका आहे. सिया पॉईंट हे नाव जे याच्यावरती रील स्टारांनी काहींनी जी चर्चा केली तर हे एकदम चुकीचं आहे. तर तो इंचुकाडा आहे आणि त्याचं नाव इंचुकाडा म्हणूनच राहिलं पाहिजे. त्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या शिवप्रेमींच्या, त्यासाठी आम्ही आज तहसीलदारांनाही निवेदन दिलेलं आहे आणि त्यामार्फत आम्ही त्या ठिकाणी जो विंचुकाडा आहे त्याचा तिथं बॅनर लावणार आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला आमचा गड आहे, तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची इतिहास जाणून घेण्यासाठी देशविदेशातून बरेचसे पर्यटक येत असतात. तर नागरिकांनी येताना शिवाजी महाराजांचाच इतिहास जाणून घ्यावा. हे विनाकारण अशा कोणत्याही गोष्टींचा त्या ठिकाणी बाऊ करू नये. गाईड लोकांना पण माझी विनंती राहील की आपण जो इतिहास खरा आहे तोच सांगण्यात यावा आणि जर नसेल ऐकत तर त्यांना बजरंग दलाच्या स्टाईलने आम्ही उत्तर देऊ. आम्ही इतिहासाचं संरक्षण आणि जतन करणारे कार्यकर्ते आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आम्हाला आदर्श आम्ही शिरसावत मानतो. येणाऱ्या पर्यटकांनी पण हे आपले छत्रपती शिवाजी आपले एक आदर्श आहेत, या आदर्शाचं आपण जतन करून कार्य करावं आणि येणाऱ्यांनी सिया पॉईंट न मानता इंचुकाडाही त्याला मानावा असं मला पर्यटकांना सांगतो. दरम्यान लोहगडावर सियानं केतनला ढकलून दिलं ती जागा लोकांना का पाहायची आहे? किल्ल्यावरील विंचू काटा सिया पॉइंट का बनतोय? त्यामागचं कारण आहे लोकांची मानसिकता आणि डार्क टुरिझम. होय, डार्क टुरिझम. डार्क टुरिझम म्हणजे मृत्यू, दुःख, शोकांतिका, हिंसाचार किंवा एखाद्या भयंकर आपत्तीच्या जागांना भेट देणं. यालाच शोक पर्यटन किंवा ब्लॅक टुरिझम असंही म्हटलं जातं. युद्धभूमी, तुरुंग, छळछावण्या, नैसर्गिक आपत्तीची किंवा गुन्ह्याची ठिकाणं त्यात मोडतात. भयानक किंवा दुर्दैवी घटनांबद्दल माणसाच्या मनात एक कुतूहल असतं. एखादी वाईट घटना कुठे आणि कशी घडली हे पाहण्याची मानवी प्रवृत्ती त्यामागे असते. धक्कादायक बाब म्हणजे 2025 मध्ये डार्क टुरिझमची जागतिक बाजारपेठ तब्बल 3,16,000 कोटींवर पोहोचली. 2030 पर्यंत हा आकडा 4 लाख कोटी रुपयांच्या पार जाण्याचा अंदाज आहे. पोलंडमधील ऑशविट्झ बिर्केनाउ म्हणजेच दुसऱ्या महायुद्धातील सर्वात मोठी नाझी छळछावणी, न्यूयॉर्कमधील 9/11 दहशतवादी हल्ल्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटर, भारतातील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या खुणा असलेल्या मुंबईतील जागा याच डार्क टुरिझमची उदाहरणं आहेत. त्याच्यामागे घटना बघता त्याच्यामध्ये मॉर्बिड क्युरिओसिटी म्हणजे प्रचंड उत्सुकता. एखादी घटना घडली तर त्या ठिकाणी काय घडलं असेल याबद्दल प्रचंड तीव्र उत्सुकता येते. त्याचबरोबर व्होयरिझम म्हणजे ती घटना जिथे घडली आहे त्या घटनेचं काही अपघाताचे क्षेत्र तिथे जाऊन बघायची उत्सुकता लोकांना प्रचंड येऊ शकते. त्याचबरोबर सेन्स मेकिंग म्हणजे काय तर तिथे बेसिकली जाऊन काय झालं असेल याबद्दल तर्कवितर्क करणे, या गोष्टी याच्यामध्ये बघितल्या जातात. त्याचबरोबर एखाद्या अपघाताचे क्षेत्र घडलं असेल तर तिथे लोकांची बऱ्याच गर्दी जमते, त्याला आपण रबर नेकिंग पण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ती जी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तिथे बघायची करणं. त्याच्यामध्ये नॉर्मली
निसर्गतः माणसाचा एक स्वभाव असतो की ती घटना घडताना त्या घटनेपासून कसं वाचता येईल त्या गोष्टीचा तिथे विचार केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या लोहगडावर हौशी पर्यटक विंचू काटा पाहायचा सोडून सिया पॉइंट पाहायची मागणी करत असतील तर आपणच चुकतोय. अशा वेळी पर्यटन आणि पुरातत्व खात्यानं आपला जाज्वल्य इतिहास सांगणारे फलक गडकिल्ल्यांवर जागोजागी लावणं आता गरजेचं आहे, जेणेकरून सिया पॉइंट नव्हे तर शिवाजी राजांच्या काळात टेहाळणीसाठी वापरला जाणारा विंचू काटा कुठे आहे हाच प्रश्न पर्यटक विचारतील. यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे.